हॅलो गाईस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहोत. काय रे, तुला बायकोनी पाठवलंय का? तू कैसा आलास? अरे तुला का आतापासून वाटतंय मी बायकोचा ऐकणारा नाही मी. ऐकशील हा, बायकोचा तुला वाटतं बायकोचा ऐकत असेल मी. पाठवलाय कायचा ते जाऊ पहिले. आता तुला एक गोष्ट सांगायला आलोय मी. सांगायला म्हणजे तुला वाटेल परमिशन घ्यायला आलोय, बट मी सांगायला आलोय की उद्या मी चाललोय फार्म हाऊसला लोणावलेला पोरांच्या बरोबर. सांगायला आलोय तर जाऊ का नको. हे कधी ठरला? काहीच मी गेला सांगलात नाही. उद्या मी निघणार आहे लोणावलेला. तर बघू आता परमिशन घ्यावं आलोय. आता तिलक वगैरे झालाय ना, तर पोरा बोलायला नको का बायकोला घाबरतस आलास. मग काय विषय? हा जा, ठरला ठरलाय रे. ठरायचं ते ठरलाय, पण जाऊ का नको. नको का? अरे आता तरी जाऊन दे. लगीन झाले होतं नाही जाऊन देवाचीस. काय वाटतंय आता तरी दे जाऊन. हा जाऊन दे ना, जाऊन दे प्लीज प्लीज, जाऊन दे प्लीज प्लीज, जाऊ दे ना, जाऊ दे प्लीज, जाऊ दे ना. हा काय नाही. अरे भाई जाऊ दे रे, जाऊ दे प्लीज प्लीज, जाऊ दे प्लीज, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. पुरानं वाटला पाहिजे का बायको कधी चांगली आहे म्हणजे. हा नको वाटत. अरे 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 प्लीज जाऊ दे जाऊ दे. आत्ता जाईल नंतर तुझं ऐकेल. ऐसा तुम्हाला वाटेल, ऐसा तुम्हाला वाटेल. हा रेकॉर्ड असेल, रेकॉर्ड असेल. आता जाईल नंतर ना जाणार. म्हणजे यो काय डील करून घेतं का? मग अरे बापरे. सांगायला आलतो हिला की उद्या चाललोय मी लोणावल्याला, तर जाणार आहे उद्या लोणावल्याला. हा जा मग. आताच मजा करून घे. काय सिरियसच घेतला मी बोलवतो त्या. चला परमिशन भेटली, चला परमिशन भेटली, चाललो. बाय 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 बाय, थँक्यू सो मच. असं तुम्हाला वाटेल. अरे बायकोचं उठ बोलल्या उठ, बस बोलल्या बस, पला चल. चलो बाय बाय. लवकरात लवकर फार्म हाऊसला जाऊन मजा करून येतो. चलो बाय, थँक्यू. सावकाश जाऊ द्या, झोप तू, मी जाईल फार्म हाऊसला. बाय 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 बाय. फायनली गाईज, आता आम्ही इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये ऍडजस्ट करून एकाला चालवलाय. आम्ही सगळी 10वीचा मित्र आहोत. म्हणजे यो पण 10वीलाच होता, पण तो वेगळे चालू नव्हता. बट आम्ही सगळे आता पोरा निघलो लोणावलेला फार्म हाऊसला. ना आजानी बॅग घेऊन आलाय. आजा घे, माझी नाही बॅग आणायची तर पिशकी घेऊन आलाय बाई. तर आमची सगळी पोरा एकत्र जमली ना. आता 10:30 वाजलं सकाळचं आणि चाललो लोणावला. आम्हाला वाटलं लोणावल्या नाही विला. आता बघायला गेलो 2.5 तास दाखवतोय घरशी. 2.5 तासाचा सफर करून आम्ही विलाला चाललो. तर ते विलाचा कसा व्ह्यू आहे, काय आहे, ते आता बघायला मजा येईलच. सगळी एकत्र पोरात ना रस्त्यावर बसली तरी मजा येतील. पण आपल्याला विला पण बादशाह भेटलाय. आता वडापाव घेवायला थांबलेलो शेडुंगला मी, आणि दादा भेटलाय आपला. दादा कुठला तू? कोणचा का? बघत राहा व्हिडिओ. चला. हॅलो सगळ्यांना नमस्कार. हॅलो तुम्हाला पण. वडापाव बनवा मस्त. येस, वडापाव वगैरे घेतलं. लोणावला चाललो ना, शेडुंगला वडापाव नाही घेतलं तर कसं अधुरा अधुरा वाटतं. फायनली आता मी लोणावल्या पोचलो. भाई काय वातावरण आहे यो, काय वातावरण क्रेझी. काय वातावरण आहे भाई यो, खतरनाक. महाराष्ट्र आपला आवरा ब्युटिफुल आहे ना भाई, क्रेझी. बघा ना तुम्ही, आयुष्यात माझ्यापेक्षा भारी गोष्ट काय दिसतं यो, नेचर. काय क्रेझी. आणि माझा मित्र आहात ना, आज बघू सगळ्यांना भेटवते. चला, पालघर विरार वरून आपले मित्र भेटलेत, सबस्क्रायबर आहेत. धन्यवाद भाऊ. चलो थँक्यू. बघत राहा व्हिडिओ. चलो चलो. मस्त वातावरण झालंय. आमची एक गाडी अजून पाठी आहे म्हणून आम्ही लोणावल्यामध्ये थांबलो, आणि नंतर सगळे मित्रांना भेटवतो तुम्हाला. आता सगळे एकत्र नाही आहेत. जवळजवळ 1.5 तास झाला फिरतून. अजून 1 तास डेस्टिनेशन पोहोचाल. पण लोणावल्यामध्ये आवरा भारी मोसम आहे ना आज भाई. दुकान नुसता दुकान सगळीकडं. एक नंबर भाई, मजेदार. चुलीशी बसल्यासारखा दुकान आहे.
आयुष्यपत समोरचा दिसणं आवरा दुखा बाबा कोराही कोरा पूर्ण भरलाय डायरेक्ट दुख्यानं भरलाय डायरेक्ट लोणावला यो समोरची गाडी नाही दिस आवरा दुखाय बाई ओ भाई स्लो चालव बाई पैशावर नाही आलं अजून जमिनीचं लगीन नाही झाला पैशांचा विषय मजाक नाही हे कट कर दे ना बाई गाईज यांना वाटतं मी 6 डिजिट मध्ये कमवतोय ऍक्च्युली पॉइंट त्यांना दिसणे मधीन आला टायगर पॉइंट आता टायगरला उतरायला लागेल यो व्ह्यू बघा विलाला जाता वेळेस तुम्हाला आवरी मजा येईल ना विलाला पोहोचल्यावर पण योच व्ह्यू असेल याची अपेक्षा ठेवतो आम्ही पूर्ण दुखा सगळीकडं एक नंबर वाव बाई आता विलाचे लोकेशन वर पोहोचलो ना मी आणि काय वातावरण आहे भाई सगळा धुका सगळीकडची बघा इथून असं आतमध्ये रस्ता आहे खतरनाक धुकाच धुका लई भारी आमची एक गाडी येत आहे तोपर्यंत आम्ही बरं नाश्ता करून घेतो मुंबईला तर सगळ्या या अंडा पाव घेतलाय आणि एकट्यालाच श्रावण आहे म्हणा अख्खे ग्रुप मध्ये म्हणा पनीर सांगलाय बाकी पक्का मच्छी बिच्छी घेऊन आलं चिकन अजून काय काय आणलाय बघू तुम्हाला बघायला भेटेलच बनवताना बट आपला पनीर बनवला खाला मोकलाय सब विलाला पोचायच्या आधी आम्ही मॅगी खाऊन घेतो भूक लागली जाम ओ भाई विश्वदीप विला में आ गए फाइनली विश्वदीप विला आवरा भारी आहे लोकेशन तर आवरा प्यारा आहे ना आजूबाजूला पूर्ण धुका नेहमी असते म्हणजे पावसाळ्यामध्ये हा तिथून येता वेळेस तर मजाच येत आहे आणि इथं पोहोचल्यावर पण एकदम भारी वाटते आता काय काय आहे विलामध्ये टेरेस पण आहे का टेरेसवर पण जाऊन आपण शूट घेऊ सध्या पाऊस पडतोय थांबल्यावर मस्त शूट घेऊ टेरेसवर जाऊन पत्र वगैरे लावलीत का चला मग आता मी तुम्हाला विलाची टूर देतो पहिला आल्याला कारण तर तुम्हाला नंतर विस्कटलेला बघायला नको आता मस्त क्लिअर आहे तर विला बघूया पहिला चला जाऊया ही बघा ही अशी विलाची एंट्री आहे आता इथून एंट्री करायची पहिला हॉल आहे का आपला चला पहिला हॉल आहे वाटतं हा खाली पूर्ण हॉल आहे हॉलमध्ये पूर्ण डायनिंग वगैरे एकदम प्रॉपर आपल्या फॅमिलीसाठी सिटिंग एरिया आहे आणि हा किचन आहे हॉलमध्ये हॉलमधला किचन बघा कसला मोठा किचन आहे मजेदार असा भांडी वगैरे प्रॉपर सगळा बघायला भेटते आपल्याला फ्रीज पण आहे हा झाला हॉल आपला चला आता वरती जाऊन बघूया जे किती लोक इथं येऊ शकतात 15 आपण आतमध्ये बघूया ओ भाई व्ह्यू बघा क्रेझी इथं किचन आहे म्हणजे आपण काही बनवायचं असेल तर हा बेडरूम आहे पक्काच मोठा बेडरूम आहे आणि पाठीमागं काय क्रेझी व्ह्यू आहे ओ भाई हा एक बेडरूम आहे मास्टर बेडरूम आहे याच्यामध्ये बाथरूम वगैरे सर्व काही आहे आणि या हॉलमधून जो व्ह्यू दिसतोय टीव्ही पण आहे आपल्याला बाई पूर्ण धुक्याचा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतोय हा झाला फर्स्ट फ्लोअर सेम वरती पण आपल्याला बघायला भेटेल सेकंड फ्लोअरला जाऊन बघूया मस्त पाऊस पण पडतोय हलका हलका जी मजा येते ना लोणावल्यामध्ये पाऊस पडल्यावर हो भाई पावर एकदम पावर आता आपण पोहोचलो सेकंड फ्लोअरला ओ हो इथला पण व्ह्यू खतरनाक आहे रे आणि इथून पण व्ह्यू बघा सेकंड फ्लोअरची व्ह्यू बघा एकदम प्रॉपर सगळं आपल्याला बघायला भेटते किचन एरिया म्हणजे बनवायला काय हा बेडरूम बघू शकता आणि इथे एक बेडरूम आहे हा बाथरूम आहे एक बेडरूम आहे हा झाला सेकंड फ्लोअर आता टेरेसवर जाऊन बघूया पार्टीला आपल्याला बसायला पण एकदम प्रॉपर एवढा मोठा टेरेस बघायला भेटते आणि चारे बाजूशी कोराही कोरा पूर्ण धुक्यान भरलेला टेरेस ओ भाई पावर म्हणजे पावर क्रेझी आणि समोरच व्ह्यू बघा तुम्ही कसला भारी आहे तो बघा व्ह्यू बघा ओ हो आता तर आपण पूर्ण विला बघितला आता जाऊया स्विमिंग पूल बघा स्विमिंग पूल बाहेर आहे हा तर झाला आपला स्विमिंग पूल भाई ओ भाई आणि इथं प्रॉपर बाथरूम वगैरे केलं जेणेकरून आपण शॉवर घेऊ शकतो हा विला कसा वाटला एकदा कमेंट करून सांगा सगळी पोरं आमची एकत्र झाली कामा करताना बाई आजावर खुश झाला डायरेक्ट पोराही काम करायला घेतलाय पहिलाच कामारा पोऱ्या बघू शकता बाई हा आता तुम्ही घेतला असशील ना यो काम सगळ्यांचा इंट्रोडक्शन देते पोरांचा तुम्हाला पहिलाच आपल्या सोबत आहे मंगेश पोरडकर मंगेश कसा वाटते तुला एवढ्या वर्षानंतर आपण भेटलो भारी वाटते आणि जवळ आमच्या 10वीच्या ग्रुपला 10 वर्ष झाली आता पासआउट होऊन 10 वर्ष झाली आणि त्यानंतर फार्म हाऊस आलो ना मी एकत्र सगळी मजा करतून काय अनुभव आहे तुझा म्हणजे आपल्या ग्रुपची आठवण सांगे लय फुल मजा आहे भाई आठवण म्हणून सांगते तर आता लय मजा करायची अजून आणि आपण स्कूलमध्ये घालवलेलं थोडा किस्सा एक तुझ्या आवडीचा किस्सा सांग नको भाई ही पोरा आयशी आता दुसरे पोराने सौरव बोली या
कसं वाटतं तुला 10 वर्षानंतर आपण एकत्र आलो ना आता जवळजवळ याच्यातले आमची 5-6 पोरं कमी आहेत तरी पण जेवढी पण आहेत 14-15 पोरं ती एकत्र आलो काय अनुभव आहे तुझा 10 वर्षातून एकत्र आलो पण मला खूप आनंद होतोय कारण का खूप टाइमातून आमची ट्रिप झाली 10वी बाची कारण का कधीपासून जाऊ 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 कोणाच येतच नव्हता चाललेला असत सोहन बोलला आम्हाला का चला म्हणून नेतोय मी नेतोय नाही आम्ही एकत्र येण्याचं सोहनच्या एक कारण- सोबत आम्ही आलो एकत्र पण भेटलो सोबत झाली आमची मजा अजून चालू आहे आता just करू अजून पोचलो. पूर्ण दिवस आहेत आमच्याकडे 2 दिवस आहेत 2 दिवस त्यांना उद्या सकाळच्या कामावर जाणारी पोरात आमच्या उद्या सकाळच्या 7ला पलू पारस कोली या आज सगळ्यांचं इंट्रोडक्शन आहे हा कसा वाटतंय तुला आता आपण सगळे एकत्र भेटलो हाय ठीक आवरा नाही बोलायचं तुझा मनोगत पूर्ण व्यक्त करायचा आहे आज लादायचा नाही भाई बोल नंतर करू नाही, आता नंतर आताच नाही सुचर नाही, बोल, एन्जॉय करू आज ना 10 वर्ष एन्जॉय तर कुणाल घरात आपल्या सोबत आहे कसा अनुभव व्हायचा का नाही बस विला भारी आहे माझ्या इथे आणि आपले स्कूलचा तुझा किस्सा कंचा तरी सांग काय सांगू आता लय किस्सा त्याचा सांगासारखं एक नाही तुझा फेवरेट कंचा असेल तो किस्सा किस्सा काय आता आपण फिरायला जातो ते कालोरी स्कूल मधला स्कूल मधला एक सांगू का आता स्कूल मधला किस्सा कोयली टाकलेली ती एकच आठवते आपल्याला नाही मी नव्हतो वर्गामध्ये कोयली टाकलेली कोयली माहिती असं तुम्हाला खाज येतं ती पंख्यावर टाकली आणि चालू केली अख्खे वर्गाने अख्ख्या वर्गात कोयली तो वर्गाला असला धुवायला लागलेला आम्हाला अख्खा वर्ग धुवलेला आम्ही पोरींच्या अंगावर कोयली टाकलेली सगळी मी नव्हतो त्याच्यात मी नव्हतो रजनीश दापोलकर आपल्या सोबत आहे रजनीश कसा अनुभव आहे तुझा आपण एकत्र आलो अनुभव काही नाही सगळं बरोबर आता ग्रुप मधून लग्न झालेला एकटा पोरे आहे आपला एकटाच आहे ना हा नाही एक जमलेला खिलाडी जमलेला तर आयुष पण लग्न झालेला लग्नानंतर कसा वाटतंय तुला बरं वाटतं लग्न झालं बरं तेव्हा वाटतंय व्हायचं आलेलं का बरं वाटतं पोरांसोबत ना आब्याला घे आब्याला अभिषेक भगत गाईज अभिषेक भगत हा अरे आता सगळ्यांना ती लगीन होऊन पोर पण झाली भाऊला कसा अनुभव आहे आपण एकत्र आलो यो तर का पार्टीमध्ये येई नाही आज फायनली जाणून बुजून आम्ही आणला आपण भेटून ग्रुप मध्ये पहिल्यांदा आलो फिरायला ना ओके चलो आता किचन बघूया आपण किचन मध्ये काम चालू आहे काय आहे जेवायला अरे कोलब्या विलब्या आणल्या म्हणा श्रावण उपास आहे चैतन्य कोलब्या घेतो आयुष्यभर कोलब्या बघा कसल्या सजवून ठेवल्या चैतन्य कसा अनुभव आहे आपला ट्रिपचा कुठला ट्रिपचा ट्रिपचा तुमच्या कृपेने आपली ट्रिप खूप सुंदर अशी सजलेली आहे आणि या सुंदरशा ट्रिप मध्ये जे आपल्याला माझ्यातर्फे जे आपला कोलबी मिळणार आहे त्याचा तुम्ही आस्वाद घ्यावा तूच कोलबी बनवणार का हा आपण कुकार पोलीस किचन मध्ये तुमचं स्वागत आहे पोलीस किचन मध्ये आपलं स्वागत आहे गव्हांचे चैतन्य कोले आपल्या सोबत आहेत अजून काय काय बनतं इथं सर्वेश आमच्या ग्रुप मधला लीडर आहे म्हणजे बघायला गेला तर परीक्षा पूर्ण पास करून भाई पोलीस झालाय साहेब नमस्कार पोलीस त्याची ड्युटी वेगळी आणि मित्रांसोबत येऊन तुला कसा अनुभव आहे मित्रांसोबत खूप भारी वाटतंय टेन्शन फ्री टेन्शन मधल्या लाईफ मधून थोडं रिलॅक्स वाटतंय मित्रांसोबत ओके आणि प्रत्येकाने मित्रांसोबत एन्जॉय केलंच पाहिजे आपली 10 वर्षानंतर म्हणजे आपला पासआउट होऊन 10 वर्ष झालं का 9 वर्ष झालं बहुतेक 9-10 वर्ष झालं 9-10 वर्ष झाली असतील त्यानंतर अरे पोराला असतान प्रणित कोहली आपल्या सोबत आमच्या वर्गातला चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणारा प्रणित कोहली सध्या चॉकलेटची काय अवस्था आहे सध्या खूप चांगलं वाटलं खूप दिवसातून भेटलो आपण लिंबू बाजूला धावत अजून कोण राहिलाय का बाकी आपला कोण राहिलाय माहितीये का यो बघा तेजस करत मॅन फ्रॉम कोपर कसा अनुभव आहे तुझा एक नंबर अनुभव आहे तोच तो कोयलीचाच बेस्ट लिंबू टिंबू काय करत आहे लसूण चोलाला अजित घरातला बोलवलाय पुन्हा आजा कामारा पुऱ्या दिसतंय आमच्याने हा अरे काम करायचे ऍक्टिंग करू नको फक्त एक काम करायला नुसता धावल चिकन शिजवावशी भांडण झालाय एक कूक असला तर ठीक आहे 15
15 कुक आले त्यांची भांडणं हा काय प्रॉब्लेम काय आहे मी सांगतोय टाकून नाही देत चिकन मध्ये चमाट नाही टाकायचा का नक्की कुक कोण आहे बटाटा का कसा होता आता मस्त जेवण बिवण केला आम्ही चला पवाला सगळी पवतात बाई सगळी आई शपथ पाणी गरम पाणी आहे का गरम पाणी आहे मना बोलतो गरम पाणी आहे आई शपथ थंडालो बरफ डायरेक्ट बरफ अरे आवरी थंडी आहे बाई खपलो माझी जिरली डायरेक्ट माझी जिरली मी चाललो चल बाबा बाय 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 डायरेक्ट बाय बाय रात्रीचा आता जवळजवळ 12 वाजलं मला पक्की झोप आली चला झोपायला बरा कारण सकाळच्या लई लवकर उठलेलो